अगर देखना है हमारे उड़ने का अंदाज तो आसमान से कहो थोड़ा और ऊंचा हो, असा दुर्दम्य आत्मविश्वास बाळगणारे माझे सर्व इयत्ता 10वीचे विद्यार्थी आणि मित्र. इयत्ता 10वीची परीक्षा मार्च 1 ला चालू होते आणि 26 मार्चला संपते. हा 26 दिवसांचा जो कालावधी आहे, या कालावधीसाठी आपण वर्षभरांपेक्षा जास्त कालावधीमध्ये अभ्यासामध्ये आपण स्वतःला झोकून दिलेला आहे. त्याच्यासाठीचा सराव व्यवस्थितपणे केला. शिक्षकांनी सांगितलेली प्रत्येक सूचना तंतोतंत पाळली आणि आता वेळ आली आपण वर्षभर केलेल्या कठोर परिश्रमाला प्रेझेंट करण्याची. तर हे प्रेझेंटेशन करताना आपण नेमकेपणाने काय केलं पाहिजे याच्यावरती आज आपण एकमेकांसोबत बोलणार आहोत. मी सर्जेराव राऊत, अकॅडमी खेड, चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन. मित्रहो, या 26 दिवसांच्या कालावधीमध्ये स्वतःला प्रेझेंट करताना काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रॅक्टिकल एक्झाम संपली, शाळेतलं सबमिशन संपलं आणि आता सगळ्यांना वेध लागले परीक्षेचे. हॉल तिकीट मिळालं, आय कार्ड तयार झालं. या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे पहिल्यांदा तुम्ही बघितलेत का बघा. त्याच्यावरती दिलेल्या सूचना लिहिलेल्या ज्या आहेत त्या तुम्ही वाचलेत का, त्याच्यावरती विचार केलाय का. या सगळ्या गोष्टी तुम्हाला परीक्षेसाठी जपून ठेवायच्या आहेत. तुमचं हॉल तिकीट, तुमचं आय कार्ड, कंपास मधलं साहित्य ते सगळं व्यवस्थितपणे आहे का, ते तंतोतंत आहे का, या गोष्टी बघा. शक्यतो कंपास बॉक्स परीक्षेला न नेता कलरलेस पाऊच जो आहे तो पाऊच सोबत घ्या, कारण कंपास बॉक्सच्या आतल्या बाजूला काही फॉर्म्युले वगैरे लिहिलेले असतात. जाताना स्मार्ट वॉच घेऊन जाऊ नका. स्मार्ट वॉचच्या ऐवजी साधं घड्याळ जे आहे ते घड्याळ घ्या, कारण स्मार्ट वॉच तुम्हाला परीक्षेला चालणार नाहीये. अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत, पण त्या गोष्टी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तुम्ही वर्षभराच्या कालावधीमध्ये ज्या पेननं लिखाणाची प्रॅक्टिस केली, लिखाणाचा सराव केला, अशा पद्धतीचे 2 पेन व्यवस्थितपणे नवीन सोबत ठेवा. पेनची कंपनी बदलू नका, किंबहुना पेनचा आकार पण बदलू नका, कारण हाताची ग्रिप ज्या पेनवरती बसलेली आहे त्याच्यामुळं तुमचा लिखाणाचा वेग जो आहे तो वर्षभराच्या कालावधीमध्ये तुम्ही स्वतः चेक केलेला असतो. जर पेनची साईज बदलली तर कदाचित तुमच्या लिखाणाच्या वेगामध्ये फरक पडू शकतो, लिखाणामध्ये फरक पडू शकतो. इतक्या लहानसहान गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. मित्रांनो, इथून पुढच्या कालावधीमध्ये शिल्लक राहिले फक्त 4 दिवस. आता या 4 दिवसांच्या कालावधीमध्ये नेमकेपणाने आपल्याला काय करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट आपल्याला ही करायची आहे की वर्षभराच्या कालावधीमध्ये क्लासमध्ये असेल किंवा शाळेमध्ये असेल, ज्या वीकली टेस्ट झाल्या, युनिट टेस्ट झाल्या, टर्मिनल एक्झाम झाल्या आणि सराव परीक्षा प्रिलिमिनरी एक्झाम झाल्या, या सगळ्या परीक्षा ज्या आहेत त्या सब्जेक्ट वाईज त्याचं सॉर्टिंग करायचं. मराठीच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका वेगळ्या, हिंदी किंवा संस्कृत वेगळं, इंग्लिश वेगळं, सायन्स 1, 2, मॅथ्स 1, 2, हिस्ट्री, जिओग्राफी, या प्रत्येकाच्या सब्जेक्ट वाईज क्वेश्चन पेपर आणि आन्सर शीट ज्या आहेत त्या वेगळ्या करा. परीक्षेला जाताना त्या आपल्याला खूप कामाला येणार आहेत. कारण परीक्षेच्या आदल्या दिवशी तुम्ही कितीही अभ्यास करायचा प्रयत्न केला तर मित्रहो, हे तुम्हालाही माहित आहे की सगळ्या पुस्तकाचा अभ्यास एका दिवसांमध्ये करणं शक्य नाही, पॉसिबल नाही. मग अशा वेळेला आपण काय करू शकतो, तर अशा वेळेला या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 10 तुमच्याकडे असणार आहेत. यातल्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये बरोबर आलेलं एकदा व्यवस्थितपणे वाचून काढा. जे चुकलंय ते आता मला येतंय का ते व्यवस्थितपणे बघा. जर येत नसेल तर त्याचा अभ्यास अर्धा तास, पाऊण तास, 1 तास, 1.5 तास जो कालावधी लागेल त्या कालावधीमध्ये करा. आणि मग जा नॉट अटेम्प्टेड क्वेश्चन्स कडे. प्रश्नपत्रिकेमधले जे प्रश्न तुम्ही सोडवलेले नव्हते ते सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत, कारण त्यावेळेला तुम्ही ते सोडवलेले नव्हते, ते तुम्हाला येत नव्हते, कारण त्या प्रश्नांच्या बाबतीतला तुमचा कॉन्फिडन्स कमी होता. आज तो कॉन्फिडन्स तुमच्याकडे आहे का आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येत आहेत का हे चेक करणं अत्यंत गरजेचं आहे. चुकांचा अभ्यास करणं ही उजळणीची एक अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे. त्यामुळे झालेल्या चुका रिपीट होणार नाहीत याची दक्षता घ्या. आपल्याला इथून पाठीमागच्या कालावधीमध्ये 1000 वेळेला हे सांगितलंय की यशाची पहिली पायरी ही अपयश असते. पण मित्रहो, यशाची पहिली पायरी ही अपयश जरी असली तरी ही पायरी सरावामध्ये असायला पाहिजे. बोर्ड परीक्षेमध्ये झालेल्या चुका म्हणजे
अपयश ही यशाची पहिली पायरी कधीच होऊ शकत नाही। बोर्ड परीक्षेमध्ये कोणत्याही पद्धतीच्या चुका ज्या आहेत या चुका मान्य होणार नाहीत। त्याच्यामुळे आपलं न भूतो न भविष्यती असं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे बोर्ड परीक्षेमध्ये चुका होणार नाहीत याची दक्षता आपल्याला व्यवस्थितपणे घ्यावी लागेल। इथून पुढच्या कालावधीमध्ये मित्रांसोबत चर्चा करताना अभ्यासासंबंधीची चर्चा थोडी जपून करा, कारण प्रत्येक विद्यार्थ्यांच्याकडे काही नवीन नोट्स बघायला मिळतात, काही नवीन प्रकार बघायला मिळतात। मला अमुक गोष्ट नवीन मिळाली, ती खूप चांगली आहे वगैरे वगैरे, अशा पद्धतीच्या कोणत्याही गोष्टींवरती विश्वास ठेवू नका। वर्षभराच्या कालावधीमध्ये तुम्ही जी अभ्यासाची पद्धती अवलंबलेली आहे, ज्या पद्धतीने तुम्हाला युनिट टेस्ट 1, 2, टर्मिनल आणि प्रिलिम एक्झाम्स मध्ये चांगले मार्क मिळालेले आहेत, त्याच पद्धतीला एलोबरेट करा आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये त्याच पद्धतीचा सराव, त्याच पद्धतीचा अभ्यास जो आहे तो अभ्यास पुन्हा पुन्हा करा। नेहमी लक्षात ठेवा, मी इथून पाठीमागेही बऱ्याच वेळेला तुम्हा लोकांना सांगितलं की अभ्यास म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर येणाऱ्या गोष्टींचा वारंवार सराव म्हणजे अभ्यास असतो। त्यामुळे येणाऱ्या गोष्टींचा वारंवार सराव हा परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत होणं जास्त गरजेचं आहे। बोर्डाचे टाइम टेबल बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल, काही पेपरना 4 दिवसांची सुट्टी आहे, काही पेपरना 5 दिवसांची सुट्टी आहे आणि काही पेपरना मात्र फक्त 1च दिवसांची सुट्टी आहे। या 2 दिवसांच्या कालावधीमध्ये पुढच्या ज्या पेपरला जास्तीची सुट्टी अवेलेबल नाही अशा पेपरचा अभ्यास, अशा विषयांचा अभ्यास जो आहे त्या अभ्यासासाठी उद्याचा आणि परवाचा दिवस द्या। 28 आणि 29 तारखेला मात्र 1 मार्चला तुमचा जो पेपर आहे त्याच्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल आणि तिथून पुढे मग अगदी 26 तारखेपर्यंतच्या कालावधीमध्ये पेपरच्या आधी जोही तुम्हाला वेळ मिळेल तो त्या पेपरसाठी द्यावा लागेल। इथून पाठीमागच्या कालावधीमध्ये तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवताना प्लेन पेपरवरती प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत। इथून पुढच्या कालावधीमध्ये मात्र या प्रश्नपत्रिकांची उत्तरं लिहिताना उत्तरपत्रिका बोर्डाची जी आहे ती तुम्हाला आज स्टेशनरी मध्ये मिळते। स्टेशनरी मधून अशा पद्धतीच्या उत्तरपत्रिका एखादी घ्या आणि या गोष्टींचा व्यवस्थितपणे अभ्यास करा। पहिल्या पेजवरती जर तुम्ही व्यवस्थितपणे बघितलं तर होलोग्राफ स्टिकर, बारकोड सिस्टीम या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी या तुम्हाला बघायला मिळतील। आता याच्यामध्ये पहिल्या पेजवरती सेंटर नंबर, हा सेंटर नंबर जो आहे तो तुमच्या हॉल तिकीट वरती व्यवस्थितपणे लिहिलेला आहे। हा सेंटर नंबर 4 अक्षरी असतो। याच्यानंतर तुमचा परीक्षेचा क्रमांक हा 2 वेळेला लिहावा लागतो, तुम्हाला अंकामध्ये लिहावा लागतो आणि अक्षरीमध्ये लिहावा लागतो। पेपर चेक करताना ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली, अजूनही बरेच विद्यार्थी आपला परीक्षा क्रमांक अक्षरामध्ये लिहिताना स्पेलिंग चुकतात। हे अपेक्षित नाहीये, त्याच्यामुळे याच्यातली ईच अँड एव्हरीथिंग, प्रत्येक गोष्ट जी आहे ती अगदी व्यवस्थितपणे पहिल्यांदा बघा। कोणत्या रकान्यामध्ये काय भरायचं याच्या संदर्भामध्ये कुठे शंका असेल तर तुमच्या शिक्षकांकडे भेटून त्यांच्यासोबत बोलून त्यातली प्रत्येक गोष्ट जी आहे ती व्यवस्थितपणे समजावून घ्या। हे सगळं लिहिल्यानंतर शिक्षकांची, पर्यवेक्षकाची सही त्याच्यावरती होते, त्यावेळेला बारकोड जो तुम्हाला दिलेला असतो तो याच्यावरती व्यवस्थितपणे चिकटवायचा असतो। बारकोड वरती काहीही लिहायचं नसतं। अर्थात या सगळ्या गोष्टी पर्यवेक्षक तुम्हाला वर्गामध्ये गेल्यानंतर, परीक्षा चालू झाल्यानंतर व्यवस्थितपणे समजावणार आहे। ही पहिलं पेज तुम्ही त्या पद्धतीने व्यवस्थितपणे करायचं आहे। सेकंड पेजचा ज्यावेळेला तुम्ही विचार करताय त्यावेळेला या सेकंड पेज मध्ये एकूण 24 इन्स्ट्रक्शन्स आहेत। बोर्डाच्या उत्तरपत्रिकेमध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या 24 इन्स्ट्रक्शन ज्या आहेत त्या सेम असणार आहेत, त्याच्यामध्ये काहीही बदल नाही। या इन्स्ट्रक्शन ज्या आहेत त्या आजच घरी तुम्हाला वेळ आहे तर व्यवस्थितपणे, शांतपणे, विथ कॉन्सन्ट्रेशन एकदा वाचून घ्या। यातली प्रत्येक इन्स्ट्रक्शन्स बोर्डाच्या परीक्षेसाठी अत्यंत आणि अत्यंत महत्त्वाची आहे। त्याच्यामुळे याला डिनाय नका करू। या इन्स्ट्रक्शन्स पैकी प्रत्येक गोष्ट तुम्हाला बोर्ड परीक्षा देताना काय अपेक्षित आहे आणि काय अपेक्षित नाही याच्या संबंधीच्या सूचना याच्यामध्ये दिलेल्या आहेत। एक मार्गदर्शक म्हणून याचा खूप चांगला उपयोग होणार आहे। अशा पद्धतीची 16 पानाची आन्सर शीट ज्यावेळेला तुमच्या हातात येईल त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा काही गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे। याच्यावरती काहीही लिहिण्यापूर्वी या ठिकाणी एक शिवण असते, ती व्यवस्थितपणे आहे का चेक करा। चेक केल्यानंतर याच्यातल्या 16 पानांपैकी प्रत्येक पेज पलटून बघा, त्याच्यावरती प्रिंटिंग व्यवस्थितपणे झालेलं आहे का, पेज सगळे व्यवस्थितपणे आहेत का, कुठे एखादे पेज फाटलेलं नाही किंवा प्रिंटिंग वाकडं तिकडं झालेलं नाही, या गोष्टी आपल्याला शेवटपर्यंत बघायच्या आहेत।
अगदी 1000-2000 एखादी आन्सर शीट जी आहे ती आन्सर शीट खराब असू शकते। शक्यतो तर आन्सर शीट खराब असायचं काहीच कारण नाही, पण होऊ शकतं, अशक्य असं काहीच नाहीये। त्याच्यामुळं अशा पद्धतीची आन्सर शीट जर तुमची खराब असेल तर ती तुमच्या पर्यवेक्षकांच्याकडून लगेच बदलून घ्या, तशी बदलून देण्याची सोय उपलब्ध आहे। एकदा उत्तरपत्रिका तुमच्या हातात आली की दोन्ही बाजूला समास सोडण्याचा जो बऱ्याच वेळेला प्रकार मुलं करतात, पूर्णपणे चुकीचा आहे। पाठीमागच्या सूचना जी आहेत या सूचनेमध्ये स्पष्ट म्हटलंय की दोन्ही बाजूला समास सोडायचा नाहीये। मग काय करायचं तर उत्तरपत्रिका तुमच्या हातात आली की इकडच्या बाजूला 1 सेंटीमीटरची घडी अंदाजे, त्याच्यासाठी मोजत बसायची गरज नाही, आणि या बाजूला पण 1 सेंटीमीटरची घडी टाकायची आणि या दोन घडींच्या मधला जो भाग आहे उजव्या बाजूला लिहिताना या घडीच्या पुढे आपलं लिखाण होणार नाही याची दक्षता घ्यायची, आणि डाव्या बाजूला लिहिताना सुद्धा या घडीच्या उजव्या बाजूला आपलं लिखाण जाणार नाही याची दक्षता घ्यायची। हे सगळं करताना पेपर तुमचा लिहून संपला, सप्लिमेंट तुम्ही जोडल्या की ही जी घडी आहे या घडीमध्ये तुमचा थ्रेड जो आहे, दोरा जो आहे तो दोरा बांधायचा, म्हणजे साधारणपणे 1 सेंटीमीटरच्या अंतरावरती तुमचा दोरा वरून आणि खालून जर व्यवस्थितपणे बांधला, त्याला नॉट बांधली तर तो दोरा सुटण्याची शक्यता जी आहे ती शक्यता पूर्णपणे कमी होते आणि आपण लिहिलेली उत्तरपत्रिका जी आहे ती व्यवस्थितपणे तिथपर्यंत पोहोचते। अशामुळं इकडच्या बाजूला दोरा जिथं आपण बांधतो त्याच्या आतल्या बाजूला कोणतीही अक्षरं जात नाहीत, ती सगळी अक्षरं या घडीच्या इकडे येतात आणि ती व्यवस्थितपणे वाचता येतात। पेज नंबर 3 पासून ऍक्च्युअल तुमच्या लिखाणाची सुरुवात जी आहे ती सुरुवात करायची आहे। लिखाणाची सुरुवात करताना ही जी फ्रेम दिसते आहे, ही जी चौकट दिसते, या चौकटीमध्ये तुम्हाला मेन क्वेश्चन नंबर लिहायचा आहे। मेन क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4, 5 व्हॉटएव्हर जे काही असेल ते, त्याच्या खालच्या बाजूला ABCD किंवा अ ब क र जे काही असेल ते, या समासच्या इकडच्या बाजूला सब क्वेश्चन नंबर आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी येतील। याच्या पलीकडच्या बाजूला कोणताही सब क्वेश्चन नंबर किंवा नंबर येणार नाही याची दक्षता प्रॉपर घ्यायची। याच्यामध्ये फक्त एक्सेप्शनल केस जी आहे ती केस राहते सायन्स आणि सोशल सायन्स या दोन विषयांमध्ये, कारण या दोन्ही विषयांमध्ये तुम्हाला तुमची उत्तरं जी आहेत ती पॉइंट वाइज लिहावी लागतात। 2 मार्काचा प्रश्न असेल तर 4 पॉइंट लिहा वगैरे या सूचना तुम्हाला शिक्षकांनी दिलेल्या आहेत। तर या सूचनानुसार त्या ठिकाणी पॉइंट लिहिताना 1 नंबर लिहा आणि त्याला पूर्ण राऊंड करा, पेननं पूर्ण राऊंड करा, म्हणजे तो नंबर हा पॉइंट दाखवतोय हे पेपर चेक करणाऱ्या शिक्षकांच्या व्यवस्थितपणे लक्षात येईल। पेपरला अर्धा तास लवकर जा, मी तर म्हणतोय अर्ध्या तासांच्या ऐवजी पाऊण तास लवकर जा, कारण आज ट्रॅफिकची अवस्था, रस्त्यांची अवस्था हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये। त्यामुळे 15 मिनिटं जर लवकर सांगितलेल्या वेळेपेक्षा 15 मिनिटं तुम्ही लवकर गेला तर तुम्हाला तिथं गेल्यानंतर स्वतःला शांत ठेवण्यासाठीचा जो पुरेसा वेळ जो आहे तो पुरेसा वेळ मिळेल। घाई गडबडीने जाऊन लगेच पेपरला सुरुवात न करता व्यवस्थितपणे परीक्षागृहामध्ये जा, तुमच्या बेंचवरती व्यवस्थितपणे बसा, जाताना पाण्याची बॉटल, पॅड, तुमचं पेन, पेन्सिल, कंपास मधलं साहित्य, तो पाऊच मगाशी मी सांगितला तो, या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे आहेत याची खात्री करून घ्या। बेंचवरती गेल्यानंतर बाकीच्या सगळ्या विचारांना बाजूला करून स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करा। साधारणपणे 5 मिनिटांचा कालावधी स्वतःसाठी द्या आणि स्वतः मेंटेन राहा, स्वतः शांत राहा। डोक्यातले निगेटिव्ह विचार जे आहेत ते सगळेच्या सगळे बाजूला काढून टाका आणि स्वतःबद्दल पॉझिटिव्ह राहा। वर्षभर आपण प्रामाणिकपणाने अभ्यास केलेला असल्यामुळे परीक्षेमध्ये आपलं नुकसान नक्कीच होणार नाहीये, झाला तर फायदाच होईल आणि परीक्षा मी अतिशय सुंदर पद्धतीने लिहिणार आहे हा स्वतःबद्दलचा कॉन्फिडन्स जो आहे तो कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आला पाहिजे। इतर विद्यार्थी काय करतात याच्यापेक्षा मी काय केलं पाहिजे या गोष्टींच्या वरती फोकस करा, कारण वर्षभराच्या कालावधीमध्ये इतर विद्यार्थ्यांनी काय केलं हे बघून आपण अभ्यास केलेला नाही। मला काय करायला पाहिजे याच्या संबंधीच्या इत्यंभूत सूचना ज्या आहेत त्या आपल्या शिक्षकांनी आणि पालकांनी दिलेल्या होत्या, त्यामुळे तशा पद्धतीचा अभ्यास आपण केलेला आहे। इथं सुद्धा तसाच तोच अभ्यास जो आहे तो अभ्यास आपल्याला प्रेझेंट करायचा आहे। वर्षभरामध्ये तुम्हाला जे प्रश्न भेटून गेलेले आहेत त्यापैकीच काही प्रश्न अॅन्युअल एक्झाम मध्ये तुम्हाला पुन्हा भेटायला येणार आहेत। प्रश्न भेटायला आल्यानंतर तो अवघड आहे की सोपा आहे
याचा विचार न करता त्या प्रश्नाचं उत्तर प्रेझेंट करण्याची सिच्युएशन जी आहे ती लक्षात घ्या। वर्षभरामध्ये झालेल्या चुका ज्या आहेत त्या रिपीट होणार नाहीत याची दक्षता आपल्याला परीक्षेमध्ये घ्यायचं आहे। मग या चुकांचं रिपीटेशन होताना बऱ्याच वेळेला कसं होतं, शॉर्ट आन्सर आपण लिहितो, अगदी एका शब्दामध्ये आन्सर लिहा वगैरे असं काहीतरी करतो, पूर्ण वाक्य आन्सरसाठी लिहा, एक प्रश्न लिहून झाल्यानंतर एक ओळ सोडा, नवीन प्रश्न नवीन पानांवरती चालू करा। या सगळ्या गोष्टी शिक्षकांनी तुम्हाला ऑलरेडी सांगितले, फक्त याची प्रॅक्टिस तुम्ही किती केली याच्यावरती इथून पुढचं यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या अपेक्षित आहेत। माझी खात्री आहे की तुम्ही वर्षभर केलेलं काम जे आहे, वर्षभर केलेलं कठोर परिश्रम जे आहे ते परिश्रम या परीक्षांमध्ये व्यवस्थितपणे प्रेझेंट कराल आणि स्वतःसोबत आपल्या आई वडील आणि शिक्षकांचं नाव जे आहे ते नाव उज्ज्वल करा। आपल्या सगळ्यांना परीक्षेला शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छा देताना मी फक्त इतकंच म्हणेन, यशवंत व्हा, गुणवंत व्हा, कीर्तिवंत व्हा आणि पालकांच्या डोळ्यातली स्वप्न तुमची ध्येय बनू द्या। ती ध्येय पूर्ण करण्यासाठीचा हा प्रवास तुमचा इयत्ता 10वीच्या नंतर सुरू होतोय। या सर्व प्रवासासाठी आणि परीक्षेसाठी तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।